धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे मा श्री शुभवाच अथ एकदा द्वारवत्यां वसुतो रामकृष्णयोः सूर्योपराग सुमहान आसीत कल्पक्षये यथा. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे भगवंतांनी आपलं मित्रप्रेम कसं निभावलं. आपला सखा असलेला सुदामा याच्यावर कसं प्रेम केलं. कोणत्याही प्रकारचा जात धर्म पंथ त्याचप्रमाणे स्तर उच्च नीच श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदभाव न ठेवता अहो सुदामा दर्शनाला आल्याबरोबर कृष्णाची जी अवस्था आपण काल पाहिली ती अत्यंत उत्कट होती. कृष्ण त्यांना भेटण्यासाठी गेले, आलिंगन दिलं, डोळ्यातून घळघळ अश्रुधारा येऊ लागल्या आणि याचं चिंतन करत करत सुदामा आपल्या घरी पोहोचला. सुदामा विचार करतोय की मला पाहिल्याबरोबर कृष्णाला काय वाटलं असेल. जेव्हा कृष्ण हसले आपल्याकडे बघून त्यांनी वर्णन केलंय, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, फाटी तुटी धोती दुबली सिकाया, फाटी तुटी धोती दुबली सिकाया, लेकर दोन पसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. त्याला डोळ्यासमोर येऊ लागलं की अरे माझ्याकडे बघून गोपालकृष्ण का बरं हसले असतील. माझ्या दारिद्र्याला हसले असतील का, माझ्या फाटकेपणाला हसले असतील का, माझ्या असहाय्यपणाला हसले असतील का, का माझ्या 2 मुठी तांदूळाला हसले असतील, माझ्या चुरमुऱ्याला पोह्याला हसले असतील, माझ्या चुरीला हसले असतील का, माझ्या पुरचुंडीला हसले. असू द्या, भगवान गोपालकृष्ण हसले ते या गोष्टीला की अरे सुदाम्या, केवळ एक गुरुकुलातला प्रसंग तुला जर आठवला तर लक्षात घे की जर दुसऱ्याला दिलं नाही तर काय होतं. आपण जेव्हा एक तीळ 7 जणात वाटून खातो त्याचा अर्थ काय, तर आपल्याजवळ असलेली गोष्ट आपण दुसऱ्याला दिली पाहिजे. आपण जे जे आपल्याजवळ आहे आपण खात असेल किंवा जेवत असू किंवा काही घेत असू तर आपल्याला दुसऱ्यालाही त्यामध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे, घेतलं पाहिजे, तरच ही खरी संस्कृती आहे. मला वाटतं श्रीकृष्णाने त्यातून हा संस्कृतीचा आदर्श घालून दिलेला आहे. आणि याचा विचार करत करत सुदामदेव घरी परतले. सुदाम्या घरी परतले आणि विचार करू लागले की कृष्णाने मला खरोखर केवढं वैभव दिलं. आणि काहीही न मागता कृष्ण असा विचार करतात की न मागे तयासी तयाची रमा होय दासी. जो काही मागत नाही त्याचीच रमा म्हणजे लक्ष्मी ही दासी होत असते, दास्यत्व स्वीकारते. जो मागतो तो कमी दर्जाचा आहे, जो मागतो तो अल्प दर्जाचा आहे आणि जो मागत नाही तो मात्र परिपूर्ण आहे. आणि म्हणून कृष्णाने फक्त त्याची परीक्षा पाहिली आणि शेवटी कृष्णाने आशीर्वाद दिला की तुला काहीही कमी पडणार नाही आणि तुझी भक्ती सतत वाढत राहील, माझ्या चरणी तुझी भक्ती अव्याहत राहील. याप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांना सुखी केलेले आहे. अनेक लोक जे पीडित झालेले आहेत, जे व्यथित झालेले आहेत, जे वेदनेने त्रासलेले आहेत, ज्या ज्या भावनेने श्रीकृष्णाकडे आले त्या त्या भावनेने कृष्णाने त्यांना मुक्त केलं. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते एकदा द्वारवत्यां वसतो रामकृष्णयोः या ठिकाणी एक घटना सांगितलेली आहे. सूर्योपराग सुमान आसीत कल्पक्षये यथा. एकदा भगवान गोपालकृष्ण बलराम देव हे सगळे द्वारकेमध्ये असताना सूर्यग्रहण आलेलं होतं आणि सूर्यग्रहणाच्या वेळेला असं वाटलं, इतका अंधकार झाला की जणू काही प्रलयच आला की काय असं वाटू लागलं. आणि यावेळेला सगळ्या लोकांनी सांगितलं की देवा आता सूर्यग्रहण आलंय, काय करावं. कृष्ण म्हणाले, चला सूर्यग्रहणाच्या निमित्ताने आपण धर्मकर्म करू. म्हणून समंत पंचकम क्षेत्रम यजो श्रेयो विदित्सया. समंत पंचक या ठिकाणी श्रीकृष्णाधिक सर्व लोक द्वारकेतले क्षेत्रम हे समंत पंचक म्हणजे एक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष परशुरामाने या
ठिकाणी यज्ञ केलेत आणि 21 वेळेला निक्षत्रिय पृथ्वी करून सगळे पृथ्वीवरचे क्षत्रिय नष्ट करून त्या ठिकाणी रक्ताने कुंडचे कुंड भरले. याचं वर्णन आपण 9व्या स्कंधात पाहिलं. रक्ताने कुंडचे कुंड भरले, 5-5 मोठाले कुंड त्या ठिकाणी रक्ताने भरले आणि तिथेच यज्ञ याग वगैरे करून ही पृथ्वी ब्राह्मणाला दान दिली. ते क्षेत्र म्हणजे समंत पंचक्षेत्र आहे. म्हणून हे क्षेत्र मोठं पवित्र आहे. नृपाणाम रुधिरव घेणं यत्र चक्रे महारुधात. याप्रमाणे इजेच भगवान रामो, भगवान परशुरामाने त्या ठिकाणी यज्ञ केला आणि म्हणून हे क्षेत्र श्रेष्ठ आहे, महत्त्वाचं आहे, पवित्र आहे. म्हणून आपण तिथं जावं आणि तिथं दान धर्म काहीतरी करावा म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं आणि सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी जमा झाले. महत्या तीर्थयात्रायम तत्रागन भारतीय प्रजा. यावेळेला तिथे सगळ्या प्रकारचे वृष्ण म्हणजे वृष्णी कुलातले, अंधक कुलातले, यादव कुलातले, त्याचप्रमाणे सगळे लोक या कुरुक्षेत्रावरती जमा झाले. यामध्ये अक्रूर होते, वसुदेव होते, उग्रसेन, त्याचप्रमाणे गदय, प्रद्युम्न, सांबय, यदुवंशी लोक आहेत. जेवढे जेवढे कृष्णाचे सोबतचे सहकारी होते, वेगवेगळ्या वंशातले, अंधक असो, यदू असो, त्याप्रमाणे वृष्णी असो, हे सगळे एकमेकांच्या कुलाशी संबंधित असणारे लोक होते आणि हे तिथं गोळा झाले. यावेळेला तत्र स्नात्वा महाभागा, सर्वांनी त्या तीर्थावर स्नान केलं. ब्राह्मणेभ्यो ददुर्धेनुर्वासस्त्र रुक्ममालिनीही, ब्राह्मणाला दान दिलं. वेगवेगळ्या प्रकारच्या गायी, सुवर्ण याचं दान दिलं. यावेळेला सगळे लोक जमा झाले होते. अहो, गोकुळातले लोक सुद्धा आले होते. यावेळेला नंद आले, यशोदा आले, रोहिणी दिक इत्यादी सर्व स्त्रिया आल्या. अर्थात वसुदेव तर आलेच होते, पण नंद आणि यशोदा याही आल्या. त्याचप्रमाणे गोकुळातल्या सगळ्या गोपिकाही आल्या. कृष्णाच्या जुन्या ज्या मित्र ते सुद्धा आले, मैत्रिणी आल्या, गोपिका आल्या. नंदादीन सुहृदो गोपान गोपीश्चोत्कंठिताश्चिरम. आणि कृष्णाला पाहिल्याबरोबर सर्वांना आनंद झाला. वा वा, सगळे गोप कृष्णाचे जुने मित्र, जुने सहकारी, ज्याबरोबर कृष्ण यांनी क्रीडा केली, खेळले, सगळ्या गोपिका, ज्यांच्या अनेक भगवंतांनी खोड्या काढल्या, ज्यांच्याबरोबर नृत्य केलं, ज्यांच्याबरोबर रासलीला केली, ह्या सगळ्या गोपिका त्या ठिकाणी जमा झाल्या. अन्योन्य संदर्शन हर्षरमहसा प्रोत्फुल्ल वक्त्रो सहर्षिया. याप्रमाणे आनंद वाटू लागला. सर्वांना अंतःकरणामध्ये एवढा आनंद दाटला आणि आश्लिष्ट गाढम नयने सर्वज्जला. या ठिकाणी त्या एकमेकांनी गोपांनी प्रत्येक कृष्णाला, आपल्या मित्राला पाहिल्याबरोबर आलिंगन दिलं. सर्वांना समाधान वाटलं. गोपिकांच्या डोळ्यामधून अश्रुधारा येऊ लागल्या, वाहू लागल्या आणि गोपिका कृष्णाकडे पाहू लागल्या. कृष्णाचं रूप आपल्या मनामध्ये साठवू लागल्या, हृदयामध्ये ठेवू लागल्या. आणि यावेळेला स्वागतम कुशलम पृष्ठाच्या कृष्णकथा मिथा आणि श्रीकृष्णाच्या चरित्राबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली. आणि कृष्ण त्याचप्रमाणे पृथा भ्रातृन स्ववीक्ष. यावेळेला कुंती सुद्धा आली होती आणि मग कुंती आणि वसुदेव यांच्या गप्पा सुरू झाल्या. अहो, भावा बहिणीच्या ह्या गप्पा आहेत. मोठ्या प्रेमाने ही कुंती म्हणते, काय हो म्हणे, वसुदेवावर एक कृतक राग व्यक्त करते. का, आम्ही एवढ्या अडचणीत असताना, माझ्या मुलांवर एवढे संकट आलेले असताना तुम्ही मात्र आमच्याकडे फिरकला सुद्धा नाहीत म्हणे. आर्य भ्रातरहम मन्ये आत्मा नमकृता शिषम यद्वा आपत्सुमद्वार्ता नानुस्मरथ सत्तमाहा. का हो, माझ्यावर एवढ्या आपत्ती आल्या, माझ्या मुलांवर एवढे संकट आले, पण तुम्ही साधं माझी दखल देखील घेतली नाही. म्हणून एक कृतक राग, खोटा खोटा राग बहिणींनी आपल्या भावावर व्यक्त केला. यावेळेला वसुदेव म्हणतात, खरंय हे कुंती, तुझं खरंय. अंबम आसमान सुयेथा दैव क्रीडा नकान नरान. अहो, ही सगळी दैवाची क्रीडा आहे म्हणे. अहो, माझ्यावर सुद्धा काही कमी दुर्धर प्रसंग आले का? माझे देखील 6 मुलं ठार झालेच की नाही, मी देखील कारागृहात होतोच की नाही, तेव्हा माझ्यावरही दुर्धर प्रसंग आले, तुझ्यावरही आले. हे सगळे दैवाचाच भाग आहे, काय करावं. आणि या दैवाप्रमाणे कंस प्रतापिता सर्वे वयम जाता दिशम दिशम. कंसाच्या धाकाने सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पांगले होते, कुणीच कोणाला भेटू शकलं नाही, काय करावं. याप्रमाणे नंद आणि वसुदेव यांच्या गप्पा सुरू झाल्या. शुकाचार्य म्हणतात, नंदस्तत यदून प्राप्त त्यात्वा कृष्णपुरो गमान. नंद कृष्णाला भेटले, वसुदेवांना भेटले आणि वसुदेवाला भेटल्याबरोबर प्रगाढ आलिंगन दिलं. वसुदेव परिष्वज्य संप्रीत प्रेम विभला स्मरण कंसकृतान क्लेशान पुत्र न्यासंच गोकुले. आणि मग मागच्या सगळ्या आठवणी या ठिकाणी येऊ लागल्या.
नंद वसुदेवाला भेटल्याबरोबर प्रगाढ आलिंगन दिलं, एकमेकांच्या कुशलाबद्दल चौकशी केली, प्रत्येकाचं कुशल विचारलं आणि मागच्या आठवणी काढू लागले. का हो, कंसाने आपल्याला किती त्रास दिला, कंसाने किती आपल्याला एकमेकांच्यापासून दूर केलं, किती त्रास दिला, किती अन्याय केला. स्मरण कंस कृतान क्लेशान पुत्र न्यासंच गोकुले. आणि या वेळेला माझे तर 6 मुलं मारलेच, परंतु माझा मुलगा मला तुमच्याकडे आणावा लागला, माझे 2 मुलं तुमच्याकडे वाढले. आणि मग वसुदेव म्हणतात, नंदा खरोखर तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. याला म्हणतात मित्रप्रेम, याला म्हणतात एकमेकांच्या जीवाला जीव देणे. अहो, एवढा मोठा संकट अंगावर घेऊन सुद्धा लोकांची मुलं मोठ्या मोठ्या कौशल्याने आपल्या घरी वाढवायचे, कोणालाही कळू द्यायचं नाही, ही काही सोपी गोष्ट नाही. आणि यशोदा आणि या वेळेला तिने सुद्धा किती सहकार्य केलं. तावात मना समारोप्य बाहुभ्याम परिरभ्यच, याप्रमाणे यशोदा समोर आली. आणि मग वसुदेव म्हणतात, देवकी म्हणतात, खरोखर हे यशोदे आणि हे नंदा, तुम्ही किती मला सहकार्य केलं. एवढ्या कंसाचा धाक असताना सुद्धा माझी मुलं तुमच्याकडे वाढली, मोठी केली. अहो, एताव दृष्ट पितरो युवस्मा पितरो हो. अहो, आम्ही कशाचे पिता, आम्ही फक्त जन्मदाते, आम्ही फक्त जन्म दिला, पण वाढवलं मात्र तुम्ही. आणि खऱ्या अर्थानं संप्रीणनाभ्युदय पोषण पालनानी, तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं पोषण केलं, त्यांचं पालन केलं, त्यांचे लाड पुरवले, त्यांचे हट्ट पुरवले. खरोखर तुमचे उपकार मी आयुष्यात कधी विसरणार नाही. अहो, तुमच्या उपकाराचं ऋण मला आयुष्यात फेडता येणार नाही. प्राप्यो शतुर्भवते पक्ष्म यद दक्षिणो. याप्रमाणे आपल्या सर्वांचं खरोखर माझ्यावरती किती उपकार आहेत. आणि तुम्ही मला माझ्या मुलांना एवढं देखील खर्चटू दिलं नाही. अहो, माझे मुलं तुमच्याकडे राहिले, पण त्यांचं थोडं देखील त्यांना त्रास तुम्ही होऊ दिला नाही, त्यांना खर्चटू देखील दिलं नाही, इतकी काळजी घेतली. अहो, आपण म्हणतो ना, डोळ्यात तेल घालून, या ठिकाणी तोच शब्द वापरलाय, पक्ष्मा यद पक्षणो. तुम्ही आपल्या डोळ्याच्या पापणीखाली, पंखाखाली तुम्ही त्यांना या ठिकाणी संरक्षित केलं. डोळ्याच्या पापणीच्या पंखाखाली, आपण म्हणतो ना, पापणीच्या पंखात झोपू दे, याप्रमाणे पापणीच्या पंखाखाली तुम्ही यांना झोपवलं. तुमच्या प्रेमाच्या पंखाखाली हे राहिले आणि अक्षरशः डोळ्यात तेल घालून तुम्ही याचं रक्षण केलं. खरोखर यामध्ये ते म्हणतात की यातून मी कधीच तुमचे उपकार विसरू शकणार नाही. याप्रमाणे कितीही मला ऐश्वर्य प्राप्त झालं तरी, या ऐश्वर्य तुम्हाला जरी दान दिलं तरी तुमची मैत्री मनिवृत्तां ब्रजेश्वरी, या मैत्रीतून, या उपकारातून मला कधी मुक्त होता येणार नाही. आणि असा कोणता कृतघ्न असेल की जो तुमचा उपकार विसरून जाईल. अवाप्यापेंद्र ऐश्वर्य यस्यानेह प्रतिक्रिया, याप्रमाणे एकमेकांशी बोलू लागले. यावेळेला गोपी समोर आल्या आणि गोपी म्हणाल्या, हे कृष्णा, अहो, आम्ही सुद्धा तुमची किती वाट पाहिली, तुम्ही पुन्हा आलाच नाही. तुम्ही नुसता निरोप दिला उद्धवाकडे, तुम्ही येतो म्हणालात पण आला नाहीत. आम्ही तुमची किती वाट पाहत होतो. अहो, यत प्रेक्षणे दृशू पक्ष्मकृतम शपंती, आम्ही आमच्या पापण्यांना शाप देत होतो. का हो, पापणींना कशामुळे शाप? अहो, पापणी नाही, ही नुसतं आपण पापणी म्हणतो, पण ही पापिणी आहे. जी पापिणी आहे म्हणजे जी खरोखर पापी आहे. का तर ती कृष्णाचं रूप पाहण्याच्या आड येते, म्हणून ती पापिणी आहे. या प्रेक्षणे दृशिषु पक्ष्मकृतम शपंती दृग्भिर हृदय कृतमलम परिरभ्य सर्वा. आणि म्हणून अत्यंत मनोमन श्रीकृष्णाकडे पाहून मनोमन कृष्णाचं रूप आपल्या हृदयामध्ये त्यांनी साठवलं. मनोमन त्यांना आलिंगन दिलं. आश्लिष्यामानयम पृष्ट्वा प्रहसन्निधम अब्रवीत. आणि मग श्रीकृष्णाने देखील त्यांची भेट घेतली. कृष्ण त्यांच्याशी बोलू लागले. कृष्ण म्हणू लागले, अहो गोपींनो, तुम्हाला मी कृतघ्न वाटतो का हो? मी कृतघ्न आहे असं वाटतं का तुम्हाला की मी आलो नाही, मी तुमची पुन्हा भेट घेतली नाही, मी तुम्हाला विसरलो असं वाटतं का? नाही, मला कृतघ्न म्हणू नका. अहो, काय झालं की कंसाचा वध झाल्यानंतर इतक्या राजकारणाच्या अनेक कामं मला करावे लागली. मला माझं शिक्षण होतं, त्याप्रमाणे राजकारणाचे अनेक कामं होते, समाजाचे अनेक कामं मला करावे लागले. आणि जे बाहेरचे कामं लागले ते मला घरची आठवण देखील झाली नाही. अपि स्मरतन सख्य स्वानामर्थची कीर्षया. काय सांगावं, तुम्हाला असं वाटत असेल की मी कृतघ्न आहे, परंतु मी कृतघ्न नाही, मला तुमची आठवण आहेच आहे. अहो, ही आठवण इतकी तुमची माझ्या मनामध्ये की तुम्ही म्हणजे प्रेमाचा आदर्श आहात, तुम्ही म्हणजे त्यागाचा आदर्श आहात. म्हणून ब्रजगोपीर या ठिकाणी
प्रेम भक्ती काय असते. भक्तिर् यथा ब्रज गोपिका नाम. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा नारदाने म्हटलंय की भक्ती कशी असावी तर यथा ब्रज गोपिका नाम, ब्रजगोपिकांच्या प्रमाणे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा माऊलींनी उल्लेख करताना हे अर्जुना, या प्रजांगणाची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप न होतीची, असं म्हणून 12व्या अध्यायात म्हणून गा अर्जुना वेगी आली प्रतिमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे म्हणून गोपींची आठवण केलेली आहे. असो याप्रमाणे नूनम भूताने भगवान युक्ती विनुक्ती विनियुक्तीच. ते म्हणतात, अहो कृष्ण म्हणतात, हे गोपींनो, अहो वारं ज्याप्रमाणे येतं आणि वारं आल्याबरोबर ढग इकडे तिकडे जातात, कधी ढग जुळतात कधी ढग बाजूला जातात, लाट येते लाट बाजूला जाते, त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनामध्ये माणसं भेटतात आणि माणसं दुरावतात. वायुर यथा घना निकम तृणतुलम रजांसिच. धूळ आकाशामध्ये उडते पुन्हा अस्ताव्यस्त दुसरीकडे जाते. पानं आकाशामध्ये उडतात, झाडाला असतात, परंतु पानगळ झाली की झाडाची पानंही अस्ताव्यस्त होतात, पुन्हा त्यांची भेट होत नाही. त्याप्रमाणे माणसाच्या जीवनात माणसं येतात आणि जातात. मी सुद्धा या ठिकाणी आपली भेट जरी जरी झाली नाही तरी सुद्धा मी म्हणजे ईश्वर आहे हे लक्षात घ्या. मी म्हणजे सामान्य नव्हे, मी ईश्वर आहे. उभयम मयथ परे पश्यता भातम अक्षरे. मी अक्षर आहे, अलौकिक आहे, आणि म्हणून केवळ लौकिक जीवनाच्या दृष्टिकोनातून माझा विचार करू नका. याप्रमाणे श्रीकृष्णांनी अध्यात्म ज्ञान त्यांना दिलं. या ठिकाणी ते म्हणतात, अध्यात्म शिक्षया गोप्य एवं कृष्णेन शिक्षिता. कृष्णाने अध्यात्म ज्ञान त्यांना दिले, गोपींना अध्यात्म ज्ञान स्वतः दिलं की माणसाचं क्षण येतो आणि जातो, परंतु माणूस हा केवळ लौकिक व्यवहाराच्या पुरता जर पाहत असेल तर ते लौकिक व्यवहार क्षणिक असतात, तात्कालिक असतात, परंतु मी मात्र अलौकिक आहे, परमानंद स्वरूप आहे. प्राण्याच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये चैतन्य रूपाने मी वास करतो. मयी भक्तिर्हि भूताना ममृत्वाय कल्पते. माझी भक्ती ईश्वरामध्ये. आपण ईश्वर रूपाने माझ्याकडे पहा, सामान्य म्हणून माझ्याकडे पाहू नका. केवळ सर्व भूताना मादी रंतोंतरम बहिही. मी आदी अंतर आणि बही. मी सर्वत्र व्यापक आहे. मी केवळ क्षणिक नाही, मी केवळ तात्कालिक नाही, मी सर्वत्र व्यापक आहे. याप्रमाणे संसार कूपपतितो तरणावलंबम गेहंजुषामपी मनुष्यदयात सदानहा. कृष्णाने सांगितलं, हे पहा, माझ्याकडे तुम्ही ईश्वर म्हणून पहा, ईश्वर भावनेने पहा. याप्रमाणे मग गोपींनी हात जोडले, नमस्कार केला आणि सांगितलं की काही नाही देवा, अहो तुमच्या चरणाची सेवा आम्हाला कायम मिळावी. तुमच्या चरणाची सेवा मला कायम आमच्या मनामध्ये असावी. तुमच्या चरणाचंच स्मरण सतत आमच्या मनामध्ये असावं, एवढीच आमची इच्छा आहे. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्णाला आनंद झाला. इकडे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, या निमित्ताने सगळे लोक जमलेले होते आणि श्रीकृष्णाच्या सगळ्या पट्टराण्या जमलेल्या होत्या. अहो पट्टराण्या कशाला, 16,108 स्त्रिया सुद्धा त्यावेळेला जमा झालेल्या होत्या. कृष्णाचे मुलं होते, बाळ होते, नातवंड होते, पतवंड होते, सगळे होते, सगळ्या बायका होत्या. त्याचप्रमाणे अर्जुन होते आणि अर्जुनाच्या सगळ्या स्त्रिया होत्या, द्रौपदी होती. आणि या वेळेला आता बायकांच्या गप्पा एकदा निवांत बसलं म्हणजे काय, सगळं खाणं पिणं दुपारचं झालं आणि मग बायका गप्पा मारू लागल्या. बायका गप्पा मारायला लागल्या म्हणजे भूतकाळ सगळा काढतात, सगळा भूतकाळ बोलू लागल्या. माझं लग्न कसं झालं माहितीये का, अहो आमच्या वेळेला काय झालं माहितीये का. मग या वेळेला रुक्मिणी बोलू लागली. पहिल्यांदा रुक्मिणी म्हणू लागली, अहो माझं लग्न कसं झालं माहितीये का तुम्हाला, अहो मी स्वतः श्रीकृष्णाला पत्र लिहिलं आणि सांगितलं की वीराचा भाग वीराने घेऊन जावा, सिंहाचा भाग कोल्या कुत्र्याला मिळू नये, निन्ने मृगेंद्र एव भाग मजा वियुथात. तुम्ही माझा सिंहाचा भाग घेऊन जा. आणि याप्रमाणे श्रीकृष्ण आले आणि सगळ्यांच्या समक्ष हजारो लोक त्या ठिकाणी असताना, सगळे शस्त्र सज्ज लोक असताना, सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून कृष्ण मला घेऊन आले. मग सत्यभामा बोलू लागली, माझं लग्न कृष्णाशी कसं झालं ते सांगू लागली की माझ्या वडिलांनी आरोप ठेवला की कृष्णानेच शमंतक मणी चोरला. आणि मग कृष्ण शमंतक मणी शोधण्यासाठी गेले. शेवटी जांबवंताशी युद्ध केलं, शमंतक मणी आणला. त्यावेळेला माझ्या वडिलांनाच वाईट वाटलं, लाज वाटली आणि त्यांनी शेवटी मला भगवंताला अर्पण केलं आणि आपली सोयरीक जुळवली. याप्रमाणे मग जांबवती म्हणाली, हो बरोबर आहे, त्याच्यातच माझंही लग्न झालं, कारण माझ्या वडिलांचा पराभव कृष्णाने केला. 27 दिवस युद्ध केलं आणि शेवटी रामरूपाचं दर्शन दिलं.
आणि शेवटी रामदर्शन दिल्याबरोबर या माझ्या वडिलांनी हात जोडले आणि मला कृष्णाच्या पायी समर्पित केलं. मणी दिला आणि मलाही समर्पित केलं. कालिंदी होती. कालिंदी म्हणाली की मी बसले होते या नदीच्या तीरी, कालिंदीच्या तीरी. मी सूर्याची मुलगी, मला कृष्णाशीच फक्त लग्न करायचं होतं आणि याप्रमाणे कृष्णाला हात जोडले आणि विनंती केली आणि कृष्णाने माझ्याशी लग्न केलं. मित्रविंदा म्हणाली की हो, ज्यावेळेला माझ्या वडिलांनी तर स्वयंवर ठेवलं होतं आणि यावेळेला या स्वयंवरामध्ये यो माम स्वयंवर उपेचे विजित्य भूपान, या स्वयंवरामध्ये गोपाल कृष्णाने मला जिंकलं, सर्वांना हरवलं, कुल्या कुत्र्याप्रमाणे सर्वांची दुर्दशा केली आणि एखादा सिंह ज्याप्रमाणे उडी मारतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण आले आणि मला रथात घेऊन निघून गेले. सत्या आली. सत्या म्हणाली की हो, मला माझ्या वडिलांनी तर 7 बैलाच्या नाकात एकदम बेसन घालायचं ठरवलं होतं. कुणीही समोर येऊ शकलं नाही, कारण हे बैल काही सामान्य होते का? हे बैल नुसते वास माणसाचा आला तर त्या माणसाच्या अंगावर धावून जात होते, असे हे बैल होते. पण श्रीकृष्ण मोठे पराक्रमी, त्यांनी एकाच वेळेला 7 बैलाच्या नाकात व्यसन घालून पराक्रम केला आणि मला घेऊन आले. याप्रमाणे भद्रा म्हणाली की मी तर कृष्ण हे माझ्या मामाचा पुत्र, म्हणजे ही भद्रा ही कृष्णाच्या आत्याची मुलगी. याप्रमाणे मी स्वतः कृष्णावर अनुरक्त झालेले होते, त्यामुळं कृष्णाने माझ्याशी लग्न केलं. लक्ष्मणा म्हणाली की मला तर त्यावेळेला स्वयंवर ठेवलं होतं आणि या मत्स्यभेद करायची योजना माझ्या वडिलांनी आखली. यावेळेला हजारो लोक आले, मत्स्यभेद करायचा प्रयत्न केला. अहो, दुर्योधन आले, भीम आले, कर्ण आले, पण कोणीही यशस्वी होऊ शकलं नाही. अहो, कशाला पार्थो यतो सृजत बाणम, प्रत्यक्ष अर्जुन सुद्धा आले, पण अर्जुनाला सुद्धा मत्स्यभेद करता आला नाही. आणि भगवान श्रीकृष्ण आल्याबरोबर भगवान धनुराधाय सज्जम कृत्वा अथ लीलया, अगदी सहज धनुष्य उचललं आणि मत्स्यभेद केला आणि मला जिंकलं. याप्रमाणे संयत्ता उद्रेत श्वासा ग्रामसिंहा यथा हरिम. त्यावेळेला सगळे लोक कृष्णाच्या विरोधात युद्ध करायला आले, पण ज्याप्रमाणे ग्रामसिंह म्हणजे कोल्ह्या कुत्र्यांचा पराजय सिंहाने करावा, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने यांचा पराजय केला आणि कृष्ण मला घेऊन आले. असं म्हटल्याबरोबर बाकीच्या 16,100 स्त्रिया म्हणाल्या, अहो, आमचं तर लग्न झालं म्हणजे कृष्णाने आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. अहो, आम्ही काय केलं असतं? आम्हाला भौमासुराने आमचं हरण केलं. शेवटी आम्ही आमच्या घरी जाऊ शकत नव्हतो, कारण आई वडिलांनी किंवा भावाने आम्हाला घेतलं नसतं. आम्ही परित्यक्तेचं जीवन जगलो असतो. कदाचित या जगामध्ये आमची अनास्था झाली असती, लोकांनी आमचा गैरवापर केला असता, कदाचित आमच्यापासून वाईट अशा प्रकारची अनैतिक संतती निर्माण झाली असती आणि त्यातून सामाजिक असंतुलन निर्माण झालं असतं आणि आम्ही अप्रतिष्ठित जीवन जगलो असतो. किंवा कदाचित आम्हाला आडविहीर जवळ करावी लागली असती, आत्महत्या करावी लागली असती. 2च मार्ग होते, एक तर आत्महत्या करणे, नाहीतर केवळ समाजातील अनैतिकता वाढवणे. पण कृष्णाने आमच्याशी लग्न केलं आमच्या इच्छेप्रमाणे आणि आम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आम्हाला कृष्णाची पत्नी म्हणून जगण्याची एक मोठी स्थिती प्राप्त करून दिली, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, वैभव प्राप्त करून दिलं. कृष्णाची पत्नी म्हणून सन्मान प्राप्त करून दिला. म्हणून स्त्रीला सन्मान देणारा जर कोण असेल तो गोपाल कृष्ण आहे. स्त्रीचं महत्त्व जाणणारा जर कोण असेल तो गोपाल कृष्ण आहे. स्त्रीला कधीही वाईट न पाहता, तिच्याकडे वाईट नजरेने न पाहता तिला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा गोपाल कृष्ण आहे. म्हणून पादांबुजम परिणिनाय आप्त कामा, याप्रमाणे त्यांनी कृष्णाची स्तुती केली आणि आपण कसे कृष्णाबरोबर विवाहित झालो हे लिहिलं, सांगितलं. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते व्रजस्त्रियो वांछन्ति पुलेंद्र तृणविरुधाः. या सगळ्या स्त्रिया म्हणतात, ज्याप्रमाणे व्रजस्त्रियो यद वांछन्ति, ज्याप्रमाणे या व्रजस्त्रिया गोकुळातल्या स्त्रिया ज्याप्रमाणे पुलेंद्र तृणविरुधाः किंवा गोकुळातले विरुद्ध, गोकुळातले तृण, गोकुळातील बारीक बारीक तृणांकुर हे ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाची वाट पाहतात त्यासाठी आसुसलेले आहेत, तसे आम्ही देखील कृष्णाच्या पदस्पर्शासाठीच आसुसलेले आहोत. गावश्चारयतो गोपाः पादस्पर्श महात्मनः. तेव्हा कृष्णाचा पदस्पर्श हा खरोखर आम्हाला धन्य करणार आहे आणि तरच कृष्ण हा आम्हाला, जर त्यांचा पदस्पर्श मिळाला तरच आम्ही पावन होऊ. पादांबुजम परिणिनाय य आप्त कामः. भगवान स्वतः आप्त काम आहेत, भगवान परिपूर्ण काम आहेत. भगवंताला कोणतीच इच्छा नाही, परंतु आम्हाला इच्छा आहे की भगवंताचा सहवास मिळावा. याप्रमाणे सगळ्यांनी स्तुती स्तौत्य केलं आणि यावेळेला
सगळे त्या ठिकाणी ऋषी, महर्षी, राजर्षी, देवर्षी सगळे जमलेले होते. श्रुत्वा प्रथा सुबलपुत्र थयाज्ञसेनी या वेळेला ह्या सगळ्या द्रौपदीला सांगू लागलेल्या होत्या आणि द्रौपदीने हे सगळं ऐकलं. आणि कृष्णाबद्दलचं प्रेम सर्व पत्नींचं कसं आहे, गोपींचं कसं आहे हे सुद्धा द्रौपदीने ऐकलं. श्रुत्वा प्रथा सुबलपुत्र्यथ याज्ञसेनी माधव्यथ क्षितिपपंत्य उत स्वोप्याः कृष्णे खिलात्मनि हरौ प्रणयानुबंधम सर्वाविस्मृल मश्रू कलाकुलाक्षाः. याप्रमाणे सर्वांच्या अंतःकरणातून प्रेम दाटून आलं, डोळ्यातून घळघळ अश्रुधारा येऊ लागल्या. यावेळेला श्रीकृष्णाने सर्वांना उपदेश केला. या ठिकाणी सगळे ऋषी, त्याचप्रमाणे मुनी, राजर्षी, महात्मे, देव, गंधर्व सगळे जमा झालेले होते. यावेळेला श्रीकृष्णाने सर्वांना उपदेश केला. कृष्ण म्हणाले की अहो हे पा सगळे या ठिकाणी ऋषीमुनी जमलेले आहेत. अहो वयम जन्मभृतो लब्धम कासने तत्फलम. खरोखर आज किती मोठं भाग्याचा क्षण आहे. यावेळेला मोठमोठे लोक, देवता, मुनी, त्याचप्रमाणे राजर्षी, देवर्षी, महर्षी, तपस्वी हे सगळे जमा झालेले आहेत. माझे सगळे आप्त, संबंधित, त्याचप्रमाणे माझ्या कुलातले कुलवृद्ध सगळे जमा झालेले आहेत. खरोखर आम्ही धन्य झालो. किम स्वल्प तपसाम नृणामर्चाम देवचक्षुषाम. याप्रमाणे दर्शन स्पर्शन प्रश्न प्रभाद पादनार्जित गम्म. दर्शन, स्पर्शन, त्याचप्रमाणे त्यांची सेवा करायला मिळणं हे सोपं नाही आहे. एवढे मोठे साधू महात्मे आज या ठिकाणी जमा झालेत. मी या सर्वांना नमस्कार करतो. या ठिकाणी श्रीकृष्णाच्या तोंडी जो श्लोक वापरलाय किंवा जो या ठिकाणी श्लोक जे वचन आलेलं आहे ते खरोखर संत तुकाराम महाराजांची आठवण करून देणार आहे. कृष्णाने असं म्हटलंय, न ह्यमया नि तीर्थानी न देवामृच्छिला मया ते पुनंत्युरु कालेन दर्शना देव साधवा. या ठिकाणी न ह्यमयानी तीर्थानी न देवामृच्छिला मया हे जे वचन आहे श्रीकृष्णाच्या तोंडी आलेलं हेच संत तुकारामांचं वचन आहे. संत तुकारामांनी एका अभंगात म्हटलंय, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. संत तुकाराम महाराजांचं वचन आणि कृष्णाचं वचन याच्यात काहीच फरक नाही. फक्त कृष्णांचं वचन संस्कृतमध्ये आहे आणि संत तुकाराम महाराजांनी मराठीमधल्या अभंगात लिहिलंय, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी न ह्यमयानी तीर्थानी न देवा मृच्छिला मया. आपण एखाद्या ठिकाणी जातो, तीर्थाला जातो आणि तीर्थाला गेल्यानंतर तिथं काय असतं? तिथं पाणी असतं. तीर्थ म्हणजे पाणी असं आपल्याला वाटतं. आणि तिथे एखादी मूर्ती असते देवाची, ती मोठीच आहे. ती मग शिलामय असेल, मृण्मयाची मूर्ती असेल, सोन्याची असेल, कशाची का असेल ना, धातूची असेल, पितळाची असेल, मूर्ती आहे. पण जर मनात श्रद्धाभाव नसेल तर हे सगळं निरर्थक आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव रोकडा कुठे असेल? रोकडा म्हणजे कॅश, रोकडा म्हणजे प्रत्यक्ष. अहो तीर्थामध्ये असलेलं तीर्थत्व आणि त्या ठिकाणी असलेलं मूर्तित्व आणि मूर्तीमधलं देवत्व हे फार उशिरा फलदायक आहे म्हणतात. कृष्णाने सुद्धा म्हटलंय, न ह्यमयानी तीर्थानी न देवामृच्छिला मया ते पुरंतिनु कालेन दर्शना देव साधवा. दर्शना देव साधवा. पाहिल्याबरोबर आम्हाला फळ प्राप्त करून देणारा कोण आहे? पाहिल्याबरोबर दर्शनाच्या क्षणीच आम्हाला फळ प्राप्त करून देणारा हा मूर्तीतला देव नाही का? मूर्तीतला देव फार उशिरा आम्हाला प्रसन्न होईल म्हणे, कारण ती मूर्ती आहे. त्या मूर्तीमध्ये देवत्व आहे. ते देवत्व आम्हाला कधी प्रसन्न व्हावं? 12 वर्ष, 25 वर्ष, 100 वर्ष घालावे लागतील. तोपर्यंत आपलं आयुष्य सरून जाईल. पण खरा देव कुठे आहे? तर सज्जनामध्ये. कारण सज्जन हा तर अंतःकरण असलेला प्रत्यक्ष ईश्वरच आहे. प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप, चैतन्यमय ईश्वर स्वरूप म्हणजे सज्जन आहे. आणि म्हणून सज्जन हा प्रत्यक्ष ईश्वर आहे. आपण जर सज्जनाकडे पाहिलं तर तो आपण ईश्वर म्हणूनच पाहायला पाहिजे. तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. या ठिकाणी ते म्हणतात, नाग्निर न सूर्यो न चंद्र तारका न भूर्जलम स्वखम श्वसनोथवांगमनः उपासिता भेद कृतो हरंत्यगम विपश्चितो घ्नन्ति मुहूर्त सेवया यस्यात्मबुद्धि कृपणे त्रिधातुके स्वदेह कलत्रादिषु भौमयुज्यधीः यतीर्थबुद्धि सलिलेन करहे चेत न अश्वभिदेत्नेषु स एव गोखरः. अहो तीर्थामध्ये आपण तीर्थामध्ये तीर्थत्व जे येतं ते कोणामुळे येतं? अहो ते ऋषीमुनीमुळे येतं. ते मोठेपणा या साधूंचा जे पुण्य आहे तेच या तीर्थामध्ये येतं.
आणि स्वतः जर साधू प्रत्यक्ष आपल्या घरी आले तर तेच आपल्या घराला तीर्थत्व प्राप्त करून देतात. म्हणून साधूचे चरण हे तीर्थापेक्षा कमी नाही आहेत. तीर्थी कुर्वंती तीर्थानी असं म्हटलंय. तीर्थाला सुद्धा तीर्थत्व कशामुळे येतं आपण बघितलं नवमस्कंधामध्ये की गंगा खाली यायला तयार नव्हती की मी नाही येणार म्हणे, का मी आले तर लोक माझ्यामध्ये पाप धुतील, मग माझं कसं होईल, मी पापी होऊन जाईल, मी अपवित्र होईल. तेव्हा त्यांना सांगितलं की नाही, तुमच्याजवळ जेव्हा साधू येतील, सज्जन येतील, महात्मे येतील, मुनी येतील, ऋषी येतील, ते तुमच्या चरणाशी जेव्हा येतील, पायाशी जेव्हा येतील, तेव्हा त्यांच्या पायापासून तुम्हाला जी पावित्र्य प्राप्त होईल त्यातून तुमचं सगळं अपवित्रपणा, तुमचं पाप धुवून जाईल. म्हणजे तीर्थामधलं सुद्धा पाप धुवून टाकण्याची क्षमता साधूमध्ये, तीर्थाला देखील तीर्थत्व प्राप्त करून देण्याची क्षमता साधूमध्ये. म्हणून तीर्थी कुर्वंती तीर्थानी, जे तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देतात असे साधू खऱ्या अर्थानं देव आहेत. म्हणून ते म्हणतात न ह्यमयानी तीर्थानी न देवामृच्छिलामया. या ठिकाणी नुसतं तीर्थाला जाऊन उपयोग नाही, नुसत्या प्रतिमेची पूजा करून उपयोग नाही. जर प्रत्यक्ष ते पुनंतिरू कालेन, ते फार उशिरा फळ देतील म्हणे, दर्शना देव साधवा. प्रत्यक्ष दर्शन झाल्याबरोबर, भेट झाल्याबरोबर त्यांच्या शब्दातूनच आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. साधूचं वर्णन त्यांनी माऊलीने किती सुंदरपणाने केलेलं आहे की साधू कसे बोलतात तर त्यांच्या शब्दाच्या आधीच कृपा बाहेर प्रगटते, शब्दाच्या आधी कृपा व्यक्त होते, कृपा आधी. या ठिकाणी त्यांच्या शब्दाच्या वाचायच्या आधी सुद्धा, प्रगट होण्याच्या आधी सुद्धा कृपा प्रगट होत असते. म्हणून ते म्हणतात की त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं साधूंचं हे श्रेष्ठ दर्जाचं असतं, त्यांच्यामध्ये पावित्र्य असतं. आणि म्हणून साधू सज्जन यांची भेट म्हणजे ईश्वराचीच भेट आहे, प्रत्यक्ष जिवंत ईश्वराची भेट आहे. याप्रमाणे ते म्हणतात की केवळ पाण्याने तीर्थाला तीर्थत्व येत नाही, केवळ दगडाच्या मूर्तीने देवाला देवत्व येत नाही. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. या ठिकाणी तुकाराम महाराजांनीच एका ठिकाणी म्हटलंय, तीर्थाशी जाऊन तुवा काय केले. अरे तीर्थाला जाऊन काय केलं म्हणले, चर्म प्रक्षाळिले वरी वरी. फक्त वरचं चर्म म्हणजे कातड धुवून काढलंस, मन कुठं धुवून काढलंस. तेव्हा मन स्वच्छ होतं ते साधूच्या सहवासात, सज्जनांच्या सहवासात. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की शब्दू पाठी अवतरे कृपा आधी. शब्दू पाठी राहतो आणि कृपा आधी प्रगटते. म्हणून जे मोठमोठे साधू श्रेष्ठ सज्जन असतात ते म्हणतात की त्यांच्या कृपेचा आधी साक्षात्कार होतो आणि मग शब्द येतो. याप्रमाणे अनश्वभिज्ञेषु स एव गोखराः. आणि जो या साधूचं महात्म्य जाणत नाही, जो साधूचा मोठेपणा जाणत नाही, तो कोण आहे, तो पशु आहे, तो केवळ गाढव आहे. गाढव म्हणे, त्याला कळणारच नाही साधूचं महात्म्य काय, साधूचा मोठेपणा काय, सज्जनांचा मोठेपणा काय त्याला कळणारच नाही. तो फक्त पाण्यालाच मोठेपणा, पाण्याला तीर्थत्व देईल तो. पाणी म्हणजे काय, तीर्थ आहे का? पाण्यामध्ये तीर्थत्व कशामुळे आलं, संतांच्या सहवासामुळे आलं. म्हणून ज्ञानी पुरुष, संत पुरुष हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत. आणि जो त्यांना देव मानत नाही तो गो खरा हा असा शब्द वापरलाय. तो खरं म्हणजे गाढव आहे. गाढव आणि आपण सारखेच झालो मग. म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या चतुष्पाद प्राणी ज्याप्रमाणे निर्बुद्ध असावा त्याप्रमाणे माणूस हा निर्बुद्ध होईल जर भगवंताला त्यांनी या साधूमध्ये पाहिलं नाही तर. श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, याप्रमाणे श्रीकृष्णाने हे सांगितल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. यावेळेला कृष्णाची स्तुती सर्वांनी केली. सगळे मुनी म्हणू लागले की खरोखर भगवंता आपण मोठे आहात, आपण श्रेष्ठ आहात. तथापि काले स्वजना विगुप्तये. आपण वेगवेगळ्या अवतार या ठिकाणी धारण करता आणि जगाच्या कल्याणासाठी अवतार घेता, सज्जनांचं रक्षण करता आणि दुर्जनांना ठार मारता. याप्रमाणे तीर्थास्पदम हृदीकृतम सुविभक्म योगैहि. तुमच्या केवळ उपस्थितीमुळे आज सर्व जग पावन झालं. माया जवनिका छन्न. तुम्ही मायेच्या पडद्याच्या आड या ठिकाणी लपता आणि प्रत्यक्ष आपलं रूप अप्रगट स्वरूपात या ठिकाणी लोकांना दिसत नाही. कारण माया दिसते पण तुमचं रूप दिसत नाही. माया जवनिका छन्न महात्मानम कालमीश्वरम. तुम्ही कालरूप आहात, मायेच्या पडद्याच्या आड लपता. नाम मात्रेंद्रिया भातम न वेदरहितम परम. याप्रमाणे तुम्ही कसे आहात, माया कशी आहे याचं विवरण त्यांनी केलं सर्व मुनींनी आणि सांगितलं तीर्थास्पदम हृदीकृतम सुविपक्व योगैहि. देवा,
आपण सर्व पाप नष्ट करणारे आहात. गंगा जल देखील आपल्या पायापासून निर्माण झालं. गंगा जलाच्या किंवा गंगा प्रपाताच्या उत्पत्तीचं स्थान आपण आहात आणि म्हणून आपण खरोखर पवित्र आहात. लिंगदेह म्हणजे जीवकोश तुमच्या केवळ साधनाने नष्ट होतो, तुमच्या आशीर्वादाने नष्ट होतो. लिंगदेह म्हणजे हे 16 पदार्थांचा किंवा 17 पदार्थांचा जो बनलेला आहे तो लिंगदेह, तो नष्ट झाला की मुक्ती आहे. लिंगदेहात मुक्तीची संकल्पना अशी आहे की मुक्ती म्हणजे लिंगदेह पूर्णपणे नष्ट होणे, वासनात्मक देह नष्ट होणे म्हणजे मुक्ती. म्हणून 16 पदार्थ किंवा 17 पदार्थांचा बनलेला हा लिंगदेह जेव्हा नष्ट होतो तेव्हाच मुक्ती माणसाला प्राप्त होते आणि ही करून देणारे आपण आहात. यावेळेला वसुदेव कृष्णाचे वडील स्वतः समोर आले. त्यांनी सर्व मुनींना नमस्कार केला आणि सगळे मुनी म्हणाले, अहो वसुदेव, आता आम्ही निघतो, आम्हाला इथून आता जायची परवानगी द्या. नारद आले, त्याप्रमाणे सगळी मुनी आले आणि वसुदेव प्रार्थना करू लागले. नारद म्हणतात, वसुदेवा, या ठिकाणी आम्ही केवळ आपल्या एका निमित्ताने आलो. गंगम हित्वा यथा नंबस तत्रात्यो याती शुद्ध आहे. ज्याप्रमाणे गंगेमध्ये माणूस पवित्र होतो, शुद्ध होतो, त्याला थंडपणाही प्राप्त होतो आणि शुद्धी प्राप्त होते. एकाच वेळेला शुद्धी आणि थंडपणा, मनातील जी उष्णता निघून जाते, शरीराची उष्णता निघून जाते आणि गार वाटायला लागतं. त्याप्रमाणे तुष्टे पुष्टी, केवळ आपण म्हणतो ना, एका घासाने तुष्टी आणि पुष्टी प्राप्त होते माणसाला. कवल घास, एका घासानेच माणसाला तुष्टी आणि पुष्टी प्राप्त होते. त्याप्रमाणे गंगेमध्ये स्नान केल्याबरोबर थंडपणाही प्राप्त होतो आणि शुद्धी प्राप्त होते. अंतःकरण शुद्धी होते आणि बाह्य शरीराची शुद्धी होते. यस्यानुभूते कालेन लयोत्पत्त्या दिनास्य वै. याप्रमाणे आणि लोक मात्र ईश्वराला जाणत नाहीत. या ठिकाणी उदाहरण दिले त्यांनी की मन्येत सूर्यमिव मेघ हिमोपरागैहि. ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्याच्या समोर ढग येतात. आपण नेहमी उदाहरण देत असतो, घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम यथा निष्प्रभम मन्यते चाती मूढाः. शंकराचार्यांनी म्हटलंय, घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम. आकाशामध्ये ढग आले, ढग आल्यावर आपण काय म्हणतो, ढगाने सूर्य झाकला. अहो, हे म्हणणं चूक आहे. ढगाने कसं सूर्य झाकेल हो? सूर्य काय एवढा लहान आहे का ढगाने झाकायला? अहो, ढग तर सूर्यापासून निर्माण झालेत, मग ढगाने सूर्य कसा झाकला जाईल? पण या ढगामुळे आपली दृष्टी झाकली जाते. खरं म्हणजे आपले डोळे झाकले जातात किंवा दृष्टी झाकली जाते, दृष्टीवर पडदा येतो. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम यथा निष्प्रभम मन्यते चाती मूढाः. आणि मूढ लोक म्हणतात की सूर्याला ढगाने झाकलं. प्रत्यक्षात शक्य का हो? हे नाही, सूर्याला ढगाने झाकलं नाही, सूर्याला तुमच्या डोळ्याने, या ढगाने तुमच्या डोळ्याला झाकलं म्हणून आपण सूर्याला झाकलंय असं म्हणतो. हे जसं चूक आहे त्याप्रमाणे देवा, तुमच्या समोर माया ही टिकू शकत नाही, पण अज्ञानी लोक मायेचा पडदा तुमच्या समोर आहे असं मानतात. याप्रमाणे मन्यते सूर्यमिव मेघ हिमोपरागैहि. याप्रमाणे या नारदाने भगवंताची स्तुती केली. यानंतर या ठिकाणी नारद म्हणतात की हे देवा, अथ स्वस्तेन पंथा द्विजातिर्ग्रहमेधिनः यच्छ्रद्धयाप्त वित्तेन शुक्लेने जेत पुरुषः. आता या ठिकाणी नारद वसुदेवाला उपदेश करतायत. हे वसुदेवा, आणि त्यावेळेला सगळेच त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वसुदेवाच्या निमित्ताने सांगू लागले, अयम स्वस्तेन पंथा. या ठिकाणी माणसाने, गृहस्थाश्रमी लोकांनी यज्ञ आणि दान या ठिकाणी महत्त्वाच्या 3 इच्छा असतात. कोणत्या? एक तर माणसाला वित्तेषणा, पुत्रेषणा आणि लोकेषणा. ईषणा म्हणजे इच्छा, तीव्र इच्छा. कशाची असते? एक तर वित्तेषणा, माणसाला संसारामध्ये पैसा मिळावासा वाटतो. दुसरी गोष्ट असते पुत्रेषणा, पुत्राची इच्छा असते, अपत्याची इच्छा असते. आणि तिसरी असते ती मोठेपणाची, लौकिक कीर्ती, मोठेपणा, गौगवा, प्रसिद्धी वगैरे. पण या इच्छा कशा नष्ट करायच्या? तर यज्ञ आणि दान हे करून माणसाने धनाची इच्छा नष्ट करावी. यज्ञ केले, दान केले म्हणजे आपोआपच त्या धनावरचं प्रेम कमी होतं. कारण आपण दान करतो म्हणजे त्यावरचा आपला हक्क काढून घेतो. आपला जो त्यामध्ये हक्क असतो किंवा आपल्या मनामध्ये जी त्याबद्दलची स्वार्थाची भावना असते, हे माझं आहे म्हणून जी आपली भावना असते, ती माझेपणाची भावना देण्यामधून कमी होते. म्हणून दानेन हन्यते व्याधीही असं म्हटलंय. म्हणून दानाला महत्त्व दिलेलं आहे.
आपण जेव्हा दान देतो तेव्हा परत घेत नाहीत का? आता एकदा दिलं म्हटल्यानंतर ती काय परत घेण्यासाठी दिलं का? म्हणून आपण अहंकृतीचा त्याग करतो म्हणजे दान. आणि म्हणून यज्ञ आणि दान या दोन गोष्टी आहेत की ज्यामुळं धनाची इच्छा माणसाची कमी होते, म्हणजे तो मात करतो. त्यानंतर भोगाने पुत्रेच्छा कमी होते आणि नंतर आपल्या या काळाचा हळूहळू कालक्रमणा करत करत गेलं म्हणजे स्वर्गाच्या इच्छेने आपल्या प्रसिद्धीची, लौकिकाची इच्छा, लोकेशणा ही कमी होते, थोरबीची इच्छा कमी होते. आणि या इच्छेचं कारण काय त्याने सांगितलं, हे ऋण आहेत. हे 3 ऋण आहेत. कोणते ऋण आहेत? एक ऋषी ऋण आहे, एक पितृ ऋण आहे आणि तिसरं देव ऋण आहे. देव ऋण हे देवाची पूजा अर्चा करून आपण ते फेडतो, देव ऋण. ऋषी ऋण कशाने फिटतं? तर विद्या दान करून, विद्या आत्मसात करून, वेदांग विद्या आणि विद्येचं दान करून ऋषीचं ऋण आपण फेडतो. आणि तिसरं ऋण आहे ते पितृ ऋण. हे पितृ ऋण कशाने फिटतं? तर आपल्यापासून जेव्हा संतती निर्माण होते तेव्हा पितृ ऋण फिटतं. संतती, पुत्र पौत्र हे निर्माण होतात तेव्हा आपोआप पितृ ऋण फिटून जातं. म्हणून 3 ऋणातून मुक्तता माणसाची झाल्याशिवाय माणसाला संसारातून मुक्तता होत नाही. म्हणून यज्ञाध्ययन पुत्र स्थान न तीर्थ त्यजेन पतेत त्वं पद्य मुक्तो द्वाभ्याम वै ऋषी पित्रोर महामते. याप्रमाणे नारदाने ज्ञान सांगितलं. नंतर शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते इति तद्वचनम श्रुत्वा वसुदेवो महामनाः. वसुदेवालाही आनंद झाला, वारे वा. आणि मग त्यांनी सांगितलं, सगळे लोक या ठिकाणी जमा झालेले तर माझी एक इच्छा आहे. म्हणे काय? मला यज्ञ करायचा आहे. म्हणून वसुदेवाने यज्ञ केला. या वेळेला वसुदेवाने यज्ञ करण्यासाठी हरिणाजीन, मृगाजीन धारण केलेलं होतं. आणि वसुदेवाला या ठिकाणी 18 बायका असल्याचा उल्लेख केलेला आहे. वसुदेवाला एकूण 18 बायका होत्या, पण 7 प्रमुख आहेत असं वर्णन आहे. म्हणून या ठिकाणी 18 बायकांना बोलावलं. या 18 बायका नटून थटून नवीन अलंकार, दागदागिने, साड्या वगैरे नेसून आल्या. आणि वसुदेवाने मात्र फक्त मृगाजीन धारण केलेलं होतं. दीक्षा, हे दीक्षित झाले होते वसुदेव, दीक्षित. आणि दीक्षितांनी सगळ्याचा त्याग करून फक्त मृगाजीन धारण करायचं असतं. ज्याप्रमाणे दीक्षा शाला मुपाजगमु रालिप्ता वस्तू पाणया. सर्वत्र दुंदुभी वाजू लागल्या, मृदंग वाजू लागले, भेरी वाजू लागल्या. त्याप्रमाणे सर्वत्र या तोरणं लावले, चंदनाचे सडे टाकले. नट नर्तक्य लोक गायक गाऊ लागले. हे नर्तक नृत्य करू लागले. सूत आले, मागध आले, बंदी आले, ते गायन करू लागले. गंधर्व आले. त्याप्रमाणे पत्नी भीर 18 भी असं वर्णन आहे. 18 भी म्हणजे 18 बायका वसुदेवाच्या आल्या. आणि सोमराज मिबोड भी. आणि ज्याप्रमाणे सोमराज ज्याप्रमाणे कसे दिसू लागले, तर ज्याप्रमाणे चंद्राच्या भोवती सगळ्या तारका दिसाव्यात त्याप्रमाणे दिसू लागले. पूर्वीच्या काळामध्ये म्हणे प्राचीन काळात नक्षत्रांच्या बरोबर चंद्राचा अभिषेक झाला होता. तसे वसुदेव दिसू लागले चंद्राप्रमाणे. चंद्रवंशातले होते म्हणून चंद्राप्रमाणे. आणि 18 बायका ह्या तारकागणाप्रमाणे शोभू लागल्या. आणि स्वतः वसुदेवाने मृगचर्म धारण केलेलं होतं. आणि बाकीच्या सर्व स्त्रियांनी मात्र सुंदर साड्या, पेहराव, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या अलंकार, दागदागिने, आभूषणं, भूषणं, केशभूषा, वेशभूषा करून तयार झालेल्या होत्या. ज्याप्रमाणे वसुदेवाने यज्ञ केला आणि मोठ्या प्रमाणात दान दक्षिणा दिली, अलंकार दान दिले. सगळ्या ब्राह्मणाला गायी दान दिल्या. त्याप्रमाणे सोनं, नाणं, अलंकार, दाग दागिने सर्व लोकांना, आपल्या नातेवाईकांना सुद्धा दान दिले. बंधून, सदारान, ससुतान, सगळ्या प्रकारच्या या कुलातल्या लोकांना, कुलवृद्धातल्या लोकांना या निमित्ताने सगळे लोक एकत्र आलेत. म्हणून विदर्भ, कोसल, कुरून कोण कोण आले होते याचं वर्णन केलंय की विदर्भ, कोसल, कुरु, काशी, कैकय, सृंजय, वेगवेगळ्या ठिकाणचे देशाचे राजे आलेले होते. देवता, ऋत्विज, मनुष्य, भूत, पितर, चारण सगळ्या प्रकारच्या लोकांना दानधर्म केला. नारदो भगवान व्यास सुरत संबंधी बांधवा. याप्रमाणे सर्वांना दान धर्म वगैरे करून नंदाला सुद्धा या ठिकाणी दान दिलं. नंदाला आंदण दिलं. यशोदा यांनाही दान दिले. याप्रमाणे सर्व गोपिकांना सुद्धा या गोकुळातल्या ज्या आल्या होत्या त्या सर्वांना दान धर्म करून सर्व प्रकारच्या साड्या, नवीन प्रकारचे वस्त्र हे दान करून मोठ्या आनंदाने हा महोत्सव साजरा केला. अधुना श्रीमदांधाक्षा न पश्यामः पुरस्ततः. आणि मग वसुदेव बोलू लागले नंदाला, अहो तुम्हाला जर असा दान धर्म केला नाही, तुमचं यथोचित स्वागत केलं नाही तर मी कृतघ्न होईल.
अहो प्रागल्पाच्य कुशलम भ्रातरवो नाचरामीही. मी अशा प्रकारचं कृतज्ञ होऊ शकत नाही. तुम्ही माझ्यावर किती उपकार केलेले आहेत. अहो कृतज्ञेषु सत्तमयीही. तुम्ही माझ्या पश्चात माझ्या 2 मुलांना सांभाळलं. खरोखर अधुना श्रीमदांधाक्षाः. आणि आजपर्यंत मी तुम्हाला काही करू शकलो नाही. एवढं सगळं श्रीमंती असताना मी काही केलं नाही. मला काहीतरी करू द्या, मला सेवा करू द्या तुमची. म्हणून नंदाला खूप दानधर्म केला. सगळ्या प्रकारच्या वस्त्र प्रावरणांनी सुशोभित केलं. आणि स्वजनानुत बंधू वा न पश्यते यथान दर्धर्क. ज्याप्रमाणे एखादा अंध माणूस मदांध ज्याप्रमाणे आपल्याच कैफामध्ये असतो, तसे आम्ही आमच्याच कैफामध्ये जगलो. कधी कधी माणसं स्वतःकडे कमीपणा घेतात आणि लोकांना मोठेपणा देतात. त्याप्रमाणे वसुदेव म्हणतात. वास्तविक वसुदेव तसं जगले नाहीत, परंतु बोलण्याची भाषा असते की आम्ही आमच्याच नादात राहिलोत आणि तुमचा विचार केला नाही. इथे हे सगळे लोक 3 महिने राहिल्याचा उल्लेख केलेला आहे. नंद सुसख्य प्रिय प्रेमणा गोविंद रामयो हो. 3 महिने हे सगळे राहिले. नंद, यशोदा, त्याप्रमाणे गोपिका, गोप हे 3 महिने या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला आणि नंतर ते तिथून निघून गेले. बंधुषी प्रीती यादृश कृष्ण देवता. कृष्णाचं दर्शन घेतलं, सगळ्या प्रकारच्या या स्वागतांचा स्वीकार केला आणि हे सगळे निघून गेले. याप्रमाणे आता एक घटना या ठिकाणी सांगतात. बादरायणिरुवाच अथैकदात्मजो प्राप्तो कृतपादाभिवंदनो. एकदा या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे की जेव्हा गोपाल कृष्ण एकदा सकाळी वसुदेव देवकीच्या पाया पडण्यासाठी गेले होते. याचा अर्थ दररोज वसुदेव देवकीच्या आपल्या आईवडिलांच्या पाया पडण्यासाठी भगवान गोपाल कृष्ण जात असत. अथैकदात्मजो प्राप्तो कृतपादाभिवंदनो वसुदेवोभिनंद्याह प्रीत्या संकर्षणाच्युतौ. या वेळेला भगवान गोपालकृष्ण आणि संकर्षण बलराम दादा हे वसुदेव आणि देवकीच्या पाया पडले. पाया पडल्याबरोबर वसुदेवावरती पुन्हा माया टाकली होती. सगळे लोक म्हणले कृष्णदेव आहे, कृष्णदेव आहे. आणि वसुदेव एके दिवशी म्हणले पाया पडल्यानंतर, का हो कृष्णा, सगळे लोक तुमची स्तुती करत होते, स्तौत्य करत होते, मोठेपणा गात होते, थोरवी गात होते, तुम्ही देव आहे असं म्हणत होते. ते म्हणे अहो लोक म्हणतच असतात, लोक मोठेपणा देतात, लोकांना काय. नाही 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 कृष्णा, हे बरोबर नाही. तुम्ही मला म्हणाला या कारागृहामध्ये सांगितलं की मी देव आहे आणि माझी देव म्हणून प्रार्थना करा, पुत्रभाव माझ्याकडे ठेवू नका. पुत्रभाव न ठेवता ईश्वर भावाने माझ्याकडे पहा. ते म्हणाले हो, मी तुम्हाला म्हणालो होतो की माझ्याकडे पुत्रभावाने पाहू नका, ईश्वर भावाने पहा. प्रत्याह प्रश्रया नम्र प्रश्न या गेला. आणि मग कृष्णही म्हणतात हो बरोबर आहे. आता तत्र कुरुश्रेष्ठ देवकी सर्व देवता. तेवढ्यात देवकीला नमस्कार केला, ती समोर होती. वसुदेवाचं बोलणं झालं की देवकी समोर आली. ती म्हणली अहो देवा, तुम्ही जर देव आहात, आता पहा आईचं हृदय काय असतं. राम रामा प्रमेयात मन कृष्ण योगेश्वरेश्वर वेदाहंबा विश्वजामी ईश्वराबादी पुरुष. तुम्ही आदिपुरुष आहात, तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही देव आहात. तर आणि आम्ही असं ऐकलं म्हणे, देवकी म्हणते आम्ही असं ऐकलं की तुम्ही गुरुला गुरुदक्षिणा दिली, ती म्हणजे त्यांचा मृतपुत्र त्यांना आणून दिला, मेलेला पुत्र त्यांना परत आणून दिला म्हणे. कृष्ण म्हणले हो. आलिन्यथो पितृस्थानात गुरवे गुरुदक्षिणाम. त्यांचा मेलेला पुत्र त्यांना परत आणून दिला सांदीपनी गुरूंना. मग माझी की इच्छा अशी आहे की माझे मेलेले पुत्र मला आणून द्या. कृष्ण आणि पाहिलं, कृष्ण हसले. वारे वा, म्हणले आईचं हृदय आहे शेवटी, काय करावं. आणि वसुदेव म्हणले हो कृष्णा, एवढा माझ्या देवकीचं मन आहे. इतके दिवस ती त्या 6 पुत्राबद्दल तिच्या मनामध्ये आजही खंत आहे. तेव्हा तिला असं वाटतं की ते पुन्हा एकदा बघावेत. तुम्ही ते आणून द्या. तुम्ही देव आहात आणि गुरुचा पुत्र आणून दिला, मग तुम्हाला काय अवघड आहे. असं म्हणल्यावर तथा मे कुर्ते कामम, तथा मे कुर्ते कामम, तसं मला करा. म्हणजे माझे पुत्रही मला आणून द्या. युवाम योगेश्वरेश्वर. तुम्ही योगेश्वर आहात, तुम्ही बलराम आणि कृष्ण योगेश्वरेश्वर आहात. याप्रमाणे असं ऐकल्याबरोबर कृष्ण म्हणाले ठीक आहे. आणि मग या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. भगवान गोपाल कृष्णाने आपल्या सोबत बलराम दादाला सोबत घेतलं आणि दोघांनी योगमायेचा आश्रय केला आणि सुतल लोकामध्ये गेले. सुतल लोक ज्या ठिकाणी बलीला स्थान दिलेलं होतं, बलीला पाताळात घातलं म्हणजे सुतल लोकामध्ये घातलं. तेव्हा त्या सुतल लोकात गेले. सुतलम समीपेक्षतुर योगमायामुपाश्रितौ. योगमायेचा आश्रय केला आणि सुतल लोकात गेल्याबरोबर सुतल लोकात त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की तयो समानीय वरासनम मुदा. तिथे सुतल लोकात प्रवेश केल्याबरोबर बली बसलेले होते. बलीने पाहिलं गोपाल कृष्ण आलेलेत, बलराम दादा आलेलेत. ते पाहिल्याबरोबर तद्दर्शनार्हाद परिप्लुताशया.
आनंद झाला. सगळीकडे दुंदुभी वाजू लागल्या, प्रणव वाजू लागले, वेदघोष होऊ लागले. भगवंताचं स्वागत केलं, फुलांच्या माळा लावल्या आणि त्या ठिकाणी उत्सव साजरा केला. सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलावलं आणि हात जोडले. महाराज, आपली मी काय सेवा करू? निविष्टयोस्तत्र महात्मनयोस्तयोः. आपली काय सेवा करू? अर्घ्य पाद्य विष्ठाराने पूजा केली. त्याचप्रमाणे त्यांना उंची वस्त्र दिले, उंच अशा सिंहासनावर बसवलं आणि समर्हयामास सदा विभूतीभीर. सगळ्या प्रकारच्या आंदण अर्पण केले आणि हात जोडले. महाराज, आपली मी काय सेवा करू? असं म्हटल्याबरोबर बली म्हणतात, दर्शनम वा हि भूतानाम दुष्प्राप्यम चापि दुर्लभम. देवा, अहो तुमचं दर्शन दुर्लभ आहे. तुमचं दर्शन होणं सोपं नाहीये. तुमचं दर्शन हे मोठमोठ्या लोकांना, योग्यांना होत नाही. आज तुमच्या दोघांचं मला दर्शन झालं. सांख्य योग विताराय ब्रह्मणे परमात्मने. आपण सांख्य योगी आहात, आपण ज्ञानी आहात आणि प्रत्यक्ष ज्ञानाचंच रूप आज मी पाहतोय. रजस्तम स्वभावानाम ज्यांना प्राप्त होय. आम्ही रजस स्वभावाचे आहेत, आम्ही राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. आम्हाला तुमचं दर्शन होणं शक्य नाही. दैत्य दानव गंधर्व सिद्धचारण विद्याधरा. विद्याधर, सिद्ध, चारण, गंधर्व हे सगळे रज आणि तम प्रकृतीचे आहेत. त्यांना दर्शन कसं होईल बरं? देवा, विशुद्ध सत्व धाम्यधा त्वयि शास्त्र शरीरिणी. आपण सात्विक लोकांनाच फक्त दर्शन देता, पण आज आमचं महत्भाग्य असं की आपण आम्हाला दर्शन दिलं. हे ऐकल्याबरोबर भगवान खुश झाले. भगवंताला त्याने हात जोडले. महाराज, आपली काय सेवा करू? असं म्हणल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं, आसनमरीचे षटपुत्रा उर्णाया प्रथमेंतरे. हे भले, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो, तुझ्या पूजेने मी प्रसन्न झालो, पण आम्ही एका कामासाठी आलो. म्हणले, सांगा काय काम आहे? आसनमरीचे षटपुत्रा, तुम्ही आमच्या देवकीचे पुत्र आणलेत ना? म्हणे 6. हो म्हणले, आणलेत. हे कोण आहेत? त्यांनी सांगितलं, आसनमरीचे षटपुत्रा हे पहिल्या, म्हणजे ज्याला आपण मन्वंतर, जे पहिलं स्वयंभुव मनू, हे पहिलं मन्वंतर. ते स्वयंभुव मनूच्या काळामध्ये मरीचीचे हे पुत्र होते. हे उरणेपासून झालेले होते. मरीचे षटपुत्रा उरणायाम प्रथमेंतरे. तेव्हा या पहिल्या, म्हणजे पहिल्या कल्पामध्ये ज्या वेळेला स्वयंभुव मनू यांचा कल्प सुरुवात झाला, त्या पहिल्या मन्वंतरामध्ये मरीची आणि उरणा यांच्यापासून यांचा जन्म झाला. आणि हे 6 मुलं, हे जे होते ते 6 मुलं त्यांच्यापासून जन्माला आले खरे, पण ब्रह्मदेवाने जेव्हा सरस्वतीच्या मागे जाण्याचा त्या काळात प्रयत्न केला, हे पाहिल्याबरोबर आपल्या मुलीच्या मागे कसं काय लागले म्हणून हे ब्रह्मदेवाला हसले आणि ब्रह्मदेवाची टर उडवली. हे पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही आसुरी योनीमध्ये जाल. याप्रमाणे ते आसुरी योनीमध्ये गेले आणि ते या हिरण्यकशिपाच्या पोटी जन्माला आले. तेव्हा ते त्यानंतर आसुरी योनीतून ते मुक्त झाले, पण त्यांना मुक्ती प्राप्त नाही झाली. ते आता देवकीच्या पोटी जन्माला आले आणि कीर्तिमंत, सुषेण, त्याचप्रमाणे भद्रसेन, ऋजू, संवर्धन आणि भद्र असे हे 6 मुलं नंतर देवकीच्या पोटी जन्माला आले आणि आता प्रत्यक्ष त्यांना बली घेऊन आले. कारण त्यांना कंसाने ठार मारल्यानंतर कंस ते बलीच्या ठिकाणी आले. ते नासुरी मगमन योनी मधुनावद्य कर्मणा हिरण्यकश्यपो जाता नीतास्ते योगमायया देवक्या उदरे जाता राजन कंस विहिंसिताः. आणि देवकीच्या पोटी ते कृष्णाच्या आधी जन्माला आले. याप्रमाणे असं म्हटल्यानंतर बली म्हणाला, हो हे पुत्र माझ्याकडे. त्यांनी 6चे 6 पुत्र दिले. हे 6चे 6 पुत्र आता वाढले असतील, मोठे झाले असतील? म्हणले नाही, ते जसे तसेच राहिले. त्यांचं मृत्यूसमयी जेवढं वय होतं ते कायमच होतं. 7 8 स्वान यमे ध्यासेंतिके इथं येतान प्रणेश्यामो मातृशोकानुपत्तये. आईला आता आनंद होईल म्हणून ते 6 पुत्र घेतले आणि तिथून निघाले. आल्याबरोबर षडमेमत प्रसादेनं पुनर्यास्यंती सद्गतिम. आता यांना सद्गती प्राप्त होणार आहे म्हणून ते बलीच्याकडून आणले. आणल्याबरोबर आईच्या जवळ दिले. आईला आनंद झाला. देवकी समोर आली. हे घे म्हणे तुझे 6 मुलं. 6 मुलं पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला. तिच्या अंतःकरणामध्ये मातृभाव जागृत झाला आणि तिच्या अंतःकरणातल्या मातृभावातून दुग्धाचा अभिषेक तिने केला त्यांच्यावर. परिष्वज्जांगम आरोप्य आपल्या अंकावर घेतलं, मांडीवर घेतलं आणि त्यांना दूध पाजू लागली. पुत्र स्नेह स्नुतस्तनी. याप्रमाणे अपायस्तनम प्रीता सुतस्पर्श परिप्लुता. आपल्या लहान हे 6चे 6 मुलं नुकतेच जन्माला आलेले मांडीवर घेतले आणि सुतस्पर्श परिप्लुता.
आपल्या मुलाला पुन्हा एकदा कुरवाळलं, त्याला जवळ घेतलं, त्याचे पापे घेतले, त्याला स्तनपान दिलं आणि मोहिता माया विष्णू या सृष्टी प्रवर्तते. किती आनंद झाला. त्याने वर्णन केलंय की पीत्वामृतम पयस्तस्या पीतशेषम गदावृतः. भागवतकार गमतीने म्हणतात की अहो आधी यांनी देवकीचं स्तनपान केलं, देवकीचं दूध आधी यांनी पिलं आणि मग उष्ट कृष्णाने पिलं, बलरामाने उष्ट पिलं म्हणे. पीत्वामृतम पयस्तस्या पीतशेषम गदावृतः. उरलेलं भगवंताने पिलं म्हणजे यांचा किती मोठेपणा आहे. कृष्णाने त्यांचं उष्ट दूध पिलं. असो याप्रमाणे आणि त्यानंतर पटकन तिथून जे आकाशात गेले, उडाले म्हणले हे सगळे मुले. ह्या देवकी म्हणजे अहो कृष्णा 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 देवो कसाम, आकाशात गेले म्हणले ते उडून. कृष्ण म्हणाले हो, ते आकाशातच जाणार होते, त्यांना मुक्तीच मिळणार होती. तम दृष्ट्वा देवकी देवी मृतागमन निर्गमम मेने सुविस्मिता मायाम कृष्णस्य रचिताम नृप. कृष्ण म्हणाले अहो हे फक्त का तुझ्याकडे तुझ्या पोटात जन्माला आले एवढंच त्यांचं फक्त कर्म शिल्लक राहिलेलं होतं. जन्मानंतर यांना मृत्यू ठरलेलाच होता, कारण आता यांना मुक्तीच मिळणार होती. म्हणून हे पुन्हा आपल्या मूळ पदावरती गेले. हे कृष्णाचं अलौकिक कृत्य देवकीने पाहिलं, आनंद वाटला. सर्वांनी कृष्णाच्या या अलौकिक कृत्याची कौतुक केलं कृष्णाचं. आणि याप्रमाणे सूत म्हणतात शौनकादिका हो या इदम शृणोते शावयद्वा मुरारे चरितमृतकीर्ते वर्णितम व्यासपुत्रैहि जगदग भिदलम तद्भक्त सत्कर्णपुरम भगवती कृतचित्तो याति तत्क्षेमधाम. हे भगवंताचं अमृतमय चरित्र जो ऐकेल त्याला सुद्धा कल्याण स्वरूप धामाची प्राप्त होईल, अशा पद्धतीचा आशीर्वाद या भागवताच्या या अध्यायाला दिलेला आहे. भागवतातल्या प्रत्येक अध्यायाला आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्येक अध्याय आपल्याला मुक्त करणार आहे, आपल्याला आनंद देणार आहे. याप्रमाणे इथे आता यानंतर सुभद्रा हरणाची कथा जी सांगतील आणि श्रुतदेव ब्राह्मणाची कथा जी सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये बघू. पुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे राम. हे काय करायचं, हे फिनिश करायचं.